तर आज होता बलिदान मासचा 16वा दिवस. कधी-कधी असं वाटतं जर आम्ही लहान होतो तेव्हा टिपू सुलतान आणि हिटलरचा इतिहास सांगण्यापेक्षा आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला तर किती बरं झालं असतं. तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा एवढा मोठा आहे, की जगाच्या पाठीवर असा दुसरा राजा होणे नाही, कधीच होणे नाही. तर हा इतिहास आपण नक्की एकदा वाचला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या कादंबरीतून का होईना वाचला पाहिजे. तर आज गुरुवार होता, देवाची पूजा केली. आज छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आणि निघालो पुढच्या कामासाठी. काल सकाळी त्याची काय रिॲक्शन आहे बाबा यालाच माहीत काय करतोय. तर निघालो दुकानात जायला. तर आज खूप ऊन होतं, सकाळीच लवकरच ऊन चालू झालेलं आज. दुपार थंड होण्यासाठी घेतलं उसाचा रस आणि निघालो संध्याकाळी घरी यायला. तर आज आपल्या गावात प्राणप्रतिष्ठा होती गणपती बाप्पाची, नवीन मंदिर बांधलेलं. तर आपल्याला तिकडे जायचं होतं कारण आपलं आज भजन होतं. घरी आलो तर शुभ्या आपल्याला पत्रिका द्यायला आला होता. शुभ्याच्या बहिणीचं लग्न होता, म्हणजेच आपल्याच बहिणीचं लग्न होता. तर बोलतो पत्रिका देतो, जर आला नाही 2 दिवस तर आपली दोस्ती संपली. बोलो भाई ऐसा करेगा अभी तू. असा बोलून भावाने आपल्याला पत्रिका दिली आणि भाऊ गेला पुढे पत्रिका वाटायला. जेवून जा बोललो होतो तर अजिबात जेवला नाही. बोलतो फक्त तुझ्या व्हिडिओला लाईक आलं, माझं पोट भरलं बोलतो. घरी आलो, तयारी केली आणि गेलो गावामध्ये. तर हे मंदिर होतं विघ्नेश्वर मंदिर आर्ढे. तर गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन. तर बालदा आपल्या बऱ्याच दिवसांनी व्हिडिओमध्ये आला आहे. तर बऱ्याच दिवसांनी आपल्याला भेटला. तर देवाच्या तो पाय पडत होता. तर काय मागत होता देवाला माहीत, पार डोके टेकून देवाच्या पाया पडत होता. बोलो माग माग काहीतरी माग. इकडे जेवणाची पंगत चालू होती ना. ऋषी वाट बघत होता ही पंगत कधी संपते ना मी कधी बसतो, कारण जिमशी आलता त्याला भूक लागलेली, प्रोटीनची गरज होती. तर इकडे लोक जेवायला बसलेली ना, यांचा वेगळाच काहीतरी चालू होता. हार्दिक पांड्याची ओव्हर बघत होतं. तर लोक उपाशी आणि हे इकडे मॅच बघतात. ऐसा कैसा चलेगा. निकेत काकाला तर एवढं वेड आहे का हार्दिक पांड्यासाठी वेडा होतो. तर इकडे आपली भजनाला केली सुरुवात. तर यांना तुम्ही ओळखताच, हे आपले गणेश बुवा. भजन संपून घरी आलो. जिमीला हाय बोलून आजचा ब्लॉग इथेच संपला.